माझ्या उजव्या हातूला गोव्याचा फकीरपाटा भाग आणि माझ्या ह्या डाव्या हातूला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील डोंगरपाल गाव याच्या सीमेवर आहे। माझ्या मागे जी दिसते ती कडशी नदी। या नदीला डोंगरपालच्या पूर्वेकडे सिद्धाचा डोंगर आहे, त्याच्या उत्तरेकडून वाहणारा एक जलप्रवाह पश्चिमी वाहिनी होत या कडशी नदीला डिंगण्याच्या जवळ मिळतो आणि सर्व जलप्रवाह म्हणून हा प्रवाह डोंगरपालच्या पश्चिमेकडून येत या फकीरपाटाला येतो आणि इथून पुढे हा तेरेखोल नदीचा भाग होऊन तेरेखोलच्या अरबी समुद्राला मिळतो। डोंगरपाल गावच्या सरहद्दीवर आपणा सर्वांचं डोंगरपाल गावी स्वागत। हा गेल्या 2 वर्ष चालू असलेला पंतप्रधान ग्राम सडक योजनेचा रस्ता बरंचसं काम झालेलं आहे। हा थोड कळणेपर्यंत जातं। या सडक योजनेवर पूल आणि 20 छोट्या मोठ्या नद्या आहेत। जो पर्यावरणीय व्यवस्थापन अहवाल दिलेला आहे त्यामध्ये स्पष्ट या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे की या डोंगरपाल गावात माध्यमिक शाळा नाही। वस्तुस्थिती अशी आहे की माझ्या या डाव्या हाताला या डोंगरपालच्या क्षेत्रात श्री देवी माऊली विद्यामंदिर डोंगरपाल नावाचं हायस्कूल आहे, विद्यालय, आणि इथे 8वी ते 10वीच्या माध्यमिक शिक्षणाची सोय आहे। हायस्कूलच्या जरासं पुढे आल्यावर हायस्कूलच्याच मागून हा आंतरराज्यीय तिराडी धरणाचा जो कालवा आहे तो कालवा या ठिकाणून जाणार आहे। या कालव्याला एकदा पाणी खेळलं की आधीच समृद्ध असलेला आमचा डोंगरपाल गाव आंबा अशा बागायतीने अधिक समृद्ध होईल आणि या आशेकडे आम्ही डोंगरपालवासीय वाट पाहून कधी हे पाणी मिळतं आणि आमच्या बागा अधिक चांगल्या प्रकारे फुलवता येतील असा विचार आमच्या मनात आहे। त्यामुळे समृद्धीची आणि विकासाची वाटचाल ही अगोदरपासूनच या गावात सुरू आहे। मागे जो दिसतोय